मित्रांनो, ज्या बैलाच्या नावानं गणेशोत्सवात देखाव्यांची स्पर्धा झाली, अनेक महाराष्ट्रातून देखावांचं जे कॉम्पिटिशनमध्ये सहभाग नोंदवला गेला, तर काय झालं त्या स्पर्धेत? आता कसं काय नियोजन असणार? गेले आपण 2 तारखेपर्यंत सगळ्यांना वेळ दिला होता. 2 तारखेपर्यंत जवळजवळ 400 प्लस स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. अतिशय उत्कृष्ट अशा एकापेक्षा एक देखावे सगळ्यांनी सादर करून या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेचा निकाल येत्या 3-4 दिवसांमध्ये, का आता बैलाचं शेड्यूल एवढं बिझी असल्यामुळं जागेवर कोणच नाही, त्यामुळे निकाल काढता आलेले नाहीत. 2 ते 3 दिवसांमध्ये निकाल जाहीर होतील आणि त्या बक्षीस वितरण समारंभ 21 तारखेला बैलपोळा आहे. बकासूरचे भव्यदिव्य मिरवणूक आहे आणि एक बैलपोळाचा मोठा उत्सव आहे. त्या दिवशी बक्षीस वितरण त्या ठिकाणी होणार आहे. 400 लोकांनी सहभाग, त्यात कुठले कुठले म्हणजे देखावे करण्यात आले? बकासूरच्या का सगळेच? बैलगाडी क्षेत्राच्या निगडीत हां सगळे देखावे एवढे साजरे केलेत आणि अतिशय खूप प्रत्येकानं मनापासून मनाच्या अंतःकरणातनं त्यात आपला जीव ओतून इतके भारी देखावे केलेत. अशा सगळ्यांचा आम्ही त्याचा व्हिडिओ हळूहळू बघायला चालू आहेत. 400 असल्यामुळे आणि बैलाचं शेड्यूल महत्त्वाचं बिझी असल्यामुळं थोडासा वेळ देता आलेला नाही. ह्या 2-3 दिवसांमध्ये त्याचा निकाल जाहीर होईल आणि त्याचं 21 तारखेला बक्षीस वितरण समारंभ होईल. तुम्ही सांगितलं शेड्यूल बिझी असल्यामुळं, सगळ्यात कारणीभूत ही व्यक्ती. का बिझी शेड्यूल आहे? बैल कसं आहे, फक्त आपला बैल आता एवढा 8 दिवसात 5 वेळा मैदानात पळाला. त्याच्यामुळे कसं हे पोरं बी पाहिजे. आता व्हिडिओ काही पोरांकच असतात आणि मेन त्यांच्या व्हिडिओ असल्यामुळे आम्हाला काही बघता नाही आले. त्याच्यामुळं हे 2-3 दिवसात बैल आराम आहे. 2-3 दिवसात आपण ते जाहीर करू निकाल. पारितोषिक आणि प्रत्यक्ष बकासूर तिथं असणार, त्यामुळं मोठं एक प्रकारचा कार्यक्रम असणार. अजून काय काय ठरलं गेलंय, कशा पद्धतीनं? आणि ते कसं ते बैलाचे जे भक्कम आधारस्तंभ आहे, आमचे भिवंडीचे नगरसेवक निलेश साहेब चौधरी, ते स्वतः त्यांच्या हातचे आपण बक्षीस वितरण सोहळा करणार आहे. कधी तारीख सांगा? 21 तारखेला बक्षीस वितरण समारंभ आहे. काय सांगताय? 21 सप्टेंबर म्हणजे नाही का, वर्षातला सगळ्यात आनंदाचा सण आमच्यासाठी बैलपोळा. ह्यो सण आहे आमचा, त्यामुळं सगळं त्या दिवशी होणार आहे. चालेल, जास्त वेळ घेत नाही. बकासूर ही मित्रांनो दमलाय आणि परत त्याला पुढच्या मैदान गाजवाय जायचे. तर ज्या तारखा सांगितल्या, काय सांगताय सर? या कार्यक्रमाला आमचे बकासूरचे आधारस्तंभ निलेश शेठ चौधरी नगरसेवक भिवंडी, त्याचबरोबर विनायक शेठ देशमुख लिंगरे, ज्यांच्या नावावरती बकासूर पोहतो, सचिन शेठ घरत, आपले राहुल आप्पा गोरे आणि अशा अजून बरेचसे सगळेच मान्यवर आम्ही सगळ्यांना आमंत्रित करणार आहे. आणि बकासूरचे ज्ञात अज्ञात जे फॅन्स वर्ग आहे, त्या सगळ्यांनी येत्या 21 तारखेला सुसगाव नगरीमध्ये सगळ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावा. कारण बैलगाडी क्षेत्रातला देव आपण ज्याला समजतो बकासूर, त्याची भव्य दिव्य अशी मिरवणूक आहे. म्हणजे ना भूतो ना भविष्य अशी मिरवणूक आणि असा हा सुंदर असा बैलपोळाचा कार्यक्रम होणार आहे. 21 तारखेला तुम्ही काय सांगाल अक्षयजी? 21 तारखेला बैलपोळा सण आहे आणि आवडीचा सण. चषक यांच्याच तर्फे विषय काय माहिती आहे का, मामांनी आपला बैल पळतोय गेली 5 वर्ष झाले आणि बैल जाईल त्या मैदानात 1 नंबरचा मानकरी आहे. यंदाच्या वर्षी गणेश उत्सवानिमित्त सजावटीच्या स्पर्धा आपण ठेवलेल्या होत्या. त्याचं पारितोषिक वितरण बी 21 तारखेला घोषित होणार आहे. आणि जे बकासूर चाहते आहेत त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे मोठ्या संख्येनं यावं. त्या महाराष्ट्रातल्या आणि तमाम हिंदुस्थानातले जे बकासूरवर प्रेम करतात त्यांनी सगळ्यांनी उपस्थित राहावे. त्यांची जेवणाची सोय आम्ही करणार आहे. चालेल, चला मग भेटूया सुसगावला 21 तारखेला. धन्यवाद.